हवामान बदलतंय, बाहेर खूप पाऊस पडतोय आणि अशामध्ये सर्दी खोकला हे आजार तर होतातच. आपल्याला आल्याचा चहा प्यायची इच्छा होतेच. तर मग त्याचसाठी मी आज घेऊन आली आहे होममेड जिंजर कँडी किंवा ही आल्याची कँडी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही माझा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्याही फोनची घंटी वाजेल. इथे मी 200 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. ते आलं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहेत. आता इथे मी साल काढण्यासाठी चाकूचा वापर केलेला आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा याची साल काढू शकता. आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते. हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे आपण साल काढून घेतलं होतं ते आलं तुम्ही अशा प्रकारे मी कट करून घेतले. त्याचे आता आपण पातळ लांबट काप काढून घ्यायचे आहेत. जितके पातळ तुम्हाला शक्य आहे तितके पातळ काप काढा. आणि तुम्ही हव्या त्या आकारात काढू शकता. शिवाय ही कँडी बनवून झाल्यानंतर तुम्ही 6 ते 7 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये. आता हे असे पातळ काप काढून झालेले आहेत. तर हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ पातळ असे काप मी काढलेत. तर आता हे काप आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकूया आणि 15 मिनिटं आपण हे असंच मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचं आहे. जेव्हाही सर्दी खोकला होईल किंवा घशात दुखत असेल तेव्हा तुम्ही या कँडी चावून खाऊ शकता. शिवाय आल्याचा चहा करायचा असेल आणि घरी ताजं आलं नसेल तेव्हाही तुम्ही हे चहामध्ये सुद्धा टाकून उकळू शकता. तर आता हे आपण 15 मिनिटं ठेवून देऊया. आता एका कढईमध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की आता हे आल्याचे काप आपण त्यामध्ये घालणार आहोत. सारे काप आपण यामध्ये घातले की हे व्यवस्थितपणे आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता एक उकळी आली की यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचा कलर थोडासा पाण्याचा चेंज झालाय. आणि आपण याला साधारणतः 20 मिनिटं उकळू द्यायचं आहे, जेणेकरून आलं व्यवस्थित शिजेल आणि त्यामधला पाण्याचा अंश सुद्धा थोडा कमी होईल. आता हे आपण सारं पुन्हा एका थंड पाण्यात घालूया. हे पाणी मी वेगळं घेतलेलं आहे आणि हे आपण या पाण्यामध्ये घालून 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे आलं व्यवस्थित शिजलंय आणि आता त्यातच मी साधारण 400 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे. लक्षात ठेवा 200 ग्रॅम आल्यासाठी 400 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि हे आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स झाल्यानंतर 6 ते 7 तासांसाठी हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे साखरेत व्यवस्थित मुरेल. मी इथे रात्रभर बाजूला ठेवून दिलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता साखरेचं पूर्णपणे पाणी झाले आणि हे आता एका कढईत आपण पुन्हा शिजण्यासाठी ठेवायचं आहे. साखरेच्या पाण्यासहित आपण हे कढईमध्ये घालतोय. शिजत असताना हे साखरेचं पाणी आपोआप आटून जाईल आणि त्याचे शुगर क्रिस्टल्स आल्यावर जमा होतील. गॅस आपण मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर ही जिंजर कँडी रेडी होईल. कंटिन्यू आपल्याला हे परतत राहायचं आहे. जेव्हाही तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल आणि ही आल्याची कँडी तुम्ही खाल्ली तर तुमच्या घशाला आराम मिळेल. शिवाय चहामध्ये जर तुम्ही याचे 1-2 तुकडे टाकून शिजवले तर आल्याचा चहाही तयार होईल. तसेच आईस्क्रीमवर टॉपिंगसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि अशा प्रकारे ही कँडी बनवून तुम्ही साधारण वर्षभर आलं साठवू शकता. केक्स, मफिन्सवर सुद्धा टॉपिंगसाठी हे वापरू शकता तुम्ही. आणि आता इथे तुम्ही बघू शकता क्रिस्टल जमायला सुरुवात झाली आहे. आलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पाण्याचा अंशसुद्धा यातला कमी होतोय. इथे बघा वर किती छान क्रिस्टल जमले साखरेचे. तर व्यवस्थित कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण हे असंच परतत राहायचं आहे. ही जिंजर कँडी तर बनतेच आहे, पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता इथे तुम्ही बघू शकता ही जिंजर कँडी रेडी आहे. मी गॅस बंद केला आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. साधारण वर्षभर हे आरामात टिकतं. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाज मॅजिक फिंगर हे चॅनल नक्की बघत जा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.